पुणे शहरातील एका महिलेबाबत परिचित व्यक्तीकडूनच फसवणूक झाली आहे। घरावर केलेली काळी जादू काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला आणि लहान मुलीला गुंगीचं सरबत पिण्यास दिलं। महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून 15,30,000 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार 14 डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वानवडी परिसरातील रहेजा गार्डन सोसायटीमध्ये घडला। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत उत्तर प्रदेशातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल केलाय। याबाबत 28 वर्षीय महिलेनं रविवारी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून कृष्ण नारायण तिवारी आणि अंतिमा कृष्ण नारायण तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। तक्रारदार आणि आरोपी दाम्पत्य ओळखीचे आहेत। आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून तुमच्या घरावर काळी जादू झाल्याचं सांगण्यात आलं। काळी जादू नष्ट करतो असं सांगून आरोपी पूजेसाठी फिर्यादी यांच्या घरी आले। त्यांनी महिलेला आणि त्याच्या लहान मुलीला पिवळ्या रंगाचं कडू चव असलेलं गुंगी असणारं सरबत पिण्यास दिलं। सरबत पिल्यानंतर दोघी मायलेकी बेशुद्ध झाल्या। त्यानंतर आरोपीनं मोबाईलमध्ये त्यांचे अश्लील फोटो काढले। हे फोटो फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवले होते। दरम्यान हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना पाठवण्याची धमकी दिली। तसंच फिर्यादी यांना ब्लॅकमेल करून वेळोवेळी पैशांची मागणी केली। पैसे दिले नाही तर फिर्यादी आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। महिलेने धमकीला घाबरून वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले। आरोपींनी महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने आणि कॅमेरा असा एकूण 15,30,000 रुपयांचा मुद्देमाल लिहून फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत।